म्हटलं म्हणून बिघडते काय? ॲपल म्हटलं तुझं पोरग कलेक्टर होणार आहे लगेच ॲपल खातो का? मग सगळं धड इंग्रजीत तरी बोल वाक्य, नुसतं आपला ॲपल खातो का? परवा एका खेड्यात गेले, त्या बाई मला विचारतात राईस वाढू का, राईस वाढू का? म्हटलं बाई राईस वाढा, पण पिठल्याला काय म्हणतात ते पहिल्यांदा सांगा. राईस वाढू नसते बाऊ करू नका. इंग्रजी आलं पाहिजे याची अक्कल मला आहे, पण इंग्रजीचा बाऊ केलेला चालत नाही. स्वदेश, स्वधर्म, स्वभाषा, स्वराज्य आणि सुराज्य याच्यावर प्रेम करणारी पिढी आता निर्माण करावीच लागणार आहे. स्वतःच्या भाषेवर सुद्धा प्रेम करणारी पिढी निर्माण करायची आहे. फार जबाबदारी आहेत आपल्यावर बायकांनो, प्रचंड जबाबदारी आहेत. आणि मुलांना इंग्रजी शिकवा, पण त्यांना इंग्रज करू नका. मुलं भारतीयच राहिली पाहिजे. मुलींनो, किती जणींच्या हातात ज्यांची लग्न व्हायची आहेत, किती पोरींच्या हातात बांगड्या आहेत, करा हातवर. कपाळावर कुंकू आहे? नाही. राम जन्मोत्सवाच्या कार्यक्रमात बसलायत, आई सांगत नाही, बाहेरच्यांनी बोललेलं चालत नाही, सासू बोलली की ते डोक्यावर. का नाही हातात बांगडी? आज मला वेळ नाही आहे, नाही तर मी सगळ्या दागिन्यांचं महत्त्व आपल्या भाषेत सांगितलं असतं. मुलींनो, मी बोलले ना की प्रत्येकाला वाईट वाटतं, राग येतो, पण 4 वर्षाचं एवढंसं मुसलमानाचं पोर टोपी घालताना लाजत नाही अगं. ते आनंदाने टोपी घालतं, ते संध्याकाळी मदरशात जातो, ते कुराण पठण करतं, आणि आमच्या 12वीतल्या मुलांना गीता माहिती नाही, पसायदान पाठ नाही. परवा एक मुलगा येऊन विचारला, पसायदान कुठं शोधू? म्हटलं कुठं काय शोधतोस? कुठं शोधू? म्हटलं जा गुगलवर आणि कर सर्च, आता पसायदान कुठं शोधू. घरात म्हटलंच नाही कधी. ओ गॉड यू आर ग्रेट अशी सगळीच प्रार्थना शिकवली जाते, पण घरात विचारलं जातं ओ गॉड कृष्णा यू आर ग्रेट, ओ गॉड रामा यू आर ग्रेट. रामायण सांगितलं जातं, एक वाक्य म्हणायचं, रामायण सांगितलंच जातो, चरित्रच आहे ते, आता किती वेळा ऐकायचं? रामायण 1000 वेळा ऐका, अनुकरणीय आहे. माणसाने कसं वागावं हे रामायणात शिकवलेलं आहे, आणि माणसाने कसं वागू नये हे महाभारतात सांगितलेलं आहे. त्यामुळे दोन्ही ग्रंथ आपल्या दृष्टीने महत्त्वाचे आहेत. त्यामुळे आपल्याकडे हे सगळं सोपं नाही आहे, अवघड आहे. आणि सगळ्या मुलींनो, रामरक्षेतले 7 श्लोक रोज म्हटलेच गेले पाहिजेत. ते आपल्या शरीराची, प्रचंड शरीराचं संरक्षण करणारे आहेत. स्कंदौ दिव्या युधोपातु भजो वग्ने शकारमुका करौ सीता पतिपातु हृदयम जामदग्निजित मध्यम पातु खर